श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. नेमकी कोणत्या देवतेची उपासना करायची हा प्रश्न आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात केलेल्या किंवा त्या प्रवासाची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी पडतो. आपण ज्या कुटुंबामध्ये जन्म घेतलेला आहे, ज्या मातापित्यांच्या उदरी आपण आलेलो आहोत, त्यांचा बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत आपल्यावरती प्रभाव असतो. धार्मिकता किंवा आध्यात्मिक असणं हे देखील याच प्रभावातून अनेकदा आपल्यापर्यंत आलेलं असतं. वरकरणी हे असं जरी दिसत असलं तरी प्रत्येक व्यक्तीचा आध्यात्मिक प्रवास जो आहे तो अतिशय वैयक्तिक आहे. अनेकदा म्हणूनच आपण पाहतो की घरामधली मंडळी एका विशिष्ट देवतेची आराधना करतायत आणि त्याच कुटुंबातील एखादी व्यक्ती मात्र अगदी विपरीत अवस्थेमध्ये आध्यात्मिक प्रवासामध्ये वेगवेगळ्या देवी देवतांची आराधना करत आहे. आता नेमकं याचं कारण काय, किंवा जो सुरुवातीला प्रश्न विचारला की नेमकी कोणत्या देवतेची आराधना करायची, या प्रश्नाची थोडीशी पूर्वपीठिका मी आपल्याला सांगते. मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील जे प्रापंचिक प्रश्न आहेत, व्यावहारिक प्रश्न आहेत, ते कसे सोडवता येतील आणि त्यासाठीची लागणारी साधनं काय आहेत हे समजून घेत असताना आपला प्रवास शेवटी आध्यात्मिक उन्नतीच्या दिशेनं कसा जाणार आहे याच्याविषयी आपण विचार करतो आहोत. अशाच एका सेशनमध्ये मला हा प्रश्न एका ताईंनी विचारला होता. आता हा प्रश्न त्यांनी जो विचारला होता त्याच्यामध्ये एक वेगळा भावही दडलेला आहे, तो म्हणजे अपराधीपणाचा. त्या मला म्हणत होत्या की मी आधी गणपती बाप्पाची आराधना करत होते, नंतर मला साईनाथांविषयी प्रेम वाटू लागलं, नंतर मी स्वामी समर्थांचा जप करायला लागले, मध्येच मला देवीची आराधना देखील करावीशी वाटते आणि हे सगळं करत असताना मी करत राहते, मात्र मनामध्ये अदृश्यपणे अपराधी भाव निर्माण होतो की मी एका देवतेचं करते आहे आणि दुसऱ्या देवतेचं करत नाही, आणि म्हणूनच माझ्या आयुष्यामध्ये जे व्यावहारिक प्रश्न आहेत ते येत आहेत का काय, हा तो भाव आहे. खरं तर देवतेकडे अशा भयग्रस्त दृष्टिकोनातून पाहणं इथेच आपली चूक होते. सर्वसामान्यपणे आपण जर पाहिलं तर कोणत्याही व्यक्तीला देवी देवतांची आठवणच मुळी ती व्यक्ती संकटात असल्यानंतर होते. खरं तर भगवंताचं स्मरण श्वासाइतकं नित्य नियमानं व्हायला पाहिजे. मात्र आपण व्यवहारी जगामध्ये असलेली माणसं सुखदुःखाच्या हिंदोळ्यावरती अशा प्रकारे लोंबकळत आहोत की फक्त दुःखाच्या क्षणी आपल्याला परमेश्वराची आठवण येते. यात गैर काही आहे असं म्हणता येत नाही, कारण की त्या निमित्ताने का होईना, संकटामुळे का होईना आपण भगवंताचं स्मरण करत आहोत हे देखील खूप आहे. बघा, मी आत्ताच म्हटलं की संकट काळातच आपण फक्त भगवंताचं स्मरण करतो. निश्चितपणे त्या संकटातून मुक्तता व्हावी हा त्या स्मरणामागचा हेतू आहे. इथे सहेतुकपणे आपण भगवंताचं स्मरण करत आहोत किंवा पूजापाठ करत आहोत, पारायण करत आहोत, हे ध्यानात घ्यावं लागतं. आता बघा, माझ्या आयुष्यात जे प्रश्न आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत, ते कधी सुटतील याला जी नियमावली आहे ती विश्व चैतन्याची नियमावली आहे. ती समजून घेण्याची कुवत सगळ्याच सर्वसामान्य जीवांमध्ये असतेच अशातला भाग नाही. मग सुरू होतो आशा निराशेचा खेळ. मी अमुक एक साधना केली आणि मला लगेचच फळ मिळालं, किंवा मी अमुक एक उपासना केली आणि माझा प्रॉब्लेम चटकन सुटला. अशा प्रकारे आपण अनेकदा वाक्य ऐकत असतो आणि मग एखाद्या व्यक्तीला अमुक एक पूजा किंवा स्तोत्र म्हटल्यानंतर फरक पडला तर मला देखील फरक पडेल अशा आशेनं आपण ते स्तोत्र करायला जातो. मगाशीच सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा आध्यात्मिक प्रवास हा वैयक्तिक स्वरूपाचा आहे. जी गोष्ट मला लागू पडली ती आपल्याला लागू पडेलच अशातला भाग नाही. भगवंताचं स्मरण किंवा एखादी साधना अमुक एका गोष्टीवरती उपाय किंवा औषध असं ते नाही आहे. मुळात आपला प्रवासच अंतिमतः त्या मुक्कामी पोहोचण्याचा आहे. मात्र त्या वाटेवर चालत असताना मी जे प्रपंचामध्ये गुरफटलेली आहे त्यातले प्रश्न सुटल्यानंतर मग मला दृश्य स्पष्ट दिसायला सुरुवात होते, आणि हा जो वेळ आहे तो मात्र आपल्या सामान्य जीवांच्या हातात नाही. एखाद्याच्या बाबतीत घटना पटकन घडू शकते तर एखाद्याला कदाचित काही वर्षांचा काळ लागेल किंवा काही जन्मही द्यावे लागतील. अर्थात हा सगळा हिशोब भगवंताच्या स्मरणात आहे. मूळ मुद्दा हा आहे की याचं मला काहीही स्मरण नाही, आणि मग त्या विस्मरणाच्या अवस्थेत अंधकारामध्येच मी एखाद्या गोष्टीला, मी एखाद्या साधनेला करायला सुरुवात करतो. अर्थात ती साधना करत असताना इतर लोकांचे फीडबॅक किंवा रिव्ह्यूज घेणं हे देखील मी कटाक्षाने करतो, हेही आपल्या लक्षात येईल.
कुणाला कशामुळे फायदा झाला आणि कुणाचे प्रॉब्लेम कशामुळे सुटले हे आपण वेगवेगळ्या माध्यमातून ऐकत असतो, पाहत असतो आणि ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. सर्वसामान्य माणसं आपल्या आयुष्यातील जे प्रापंचिक प्रश्न आहेत, जे व्यावहारिक प्रश्न आहेत, ते सुटण्यासाठी एखाद्या साधनेला सुरुवात करतात. मग ग्रंथपठण असेल, नामजप असेल किंवा एखादं व्रत करणं असेल. आणि हे सगळं करण्यामागचा उद्देश सुरुवातीच्या टप्प्यावरती स्पष्ट उघड असतो. ते म्हणजे मी अमुक एक व्रत केलं किंवा मी अमुक एक पारायण केलं तर माझा तमुक प्रॉब्लेम हा सुटला पाहिजे. प्रत्येक वेळेला मात्र हे साध्य होतच अशातला भाग नाही. आणि मग साध्य नाही झालं की देवता बदलली जाते. गंमत आहे बघा माणसाची. एखाद्या डॉक्टरचा जर गुण नाही आला तर मी सेकंड ओपिनियन घेतो. अशा प्रकारे आपण आपल्या देवी देवतांच्या संदर्भामध्ये, साधनेच्या संदर्भामध्ये वागत असतो आणि मग आपल्या मनामध्ये अपराधी भाव निर्माण होतो. खरं तर कोणत्याही विग्रह स्वरूपात, मूर्ती स्वरूपात असलेल्या किंवा निर्गुण नामजप स्वरूपात असलेल्या कोणत्याही दिव्य विश्वशक्तीला घाबरण्याचं काहीच कारण नाही. कारण आपण सगळी त्याचीच लेकरं आहोत आणि आपल्या आयुष्यामध्ये जेही काही घडतं आहे ते त्याच्याच इच्छेनं घडतं आहे हे पुन्हा एकदा आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. म्हणूनच ज्या वेळेला आपण 10 वर्षे एका विशिष्ट देवतेची साधना करतो आहोत आणि अचानक आपला ओढा आता दुसऱ्या देवतेकडे जर जात असेल तर तेव्हाही आपल्या मनामध्ये अपराधी भाव निर्माण होण्याचं काहीच कारण नाही. जर तो होत असेल तर इथे आपल्यातला कर्ता भाव अद्यापही शिल्लक आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. बघा, सर्वसामान्य जीवन जगत असताना कर्ता तर तीव्र आहेच आपला, परंतु भगवंताची आराधना करतानाही तो अधिकाधिक तीव्र बनत जातो आणि त्यातूनच आपल्या कानी काही वाक्य येऊ लागतात की आमचे महाराज, आमचं दैवत किंवा आमचा हा परिवार, या सगळ्या गोष्टी आपल्या आध्यात्मिक प्रवासामध्ये गतिरोधकाचं काम करतात याचं भानही आपल्याला राहत नाही. विश्व चैतन्य स्वरूप असलेली निर्गुण निराकार ती शक्ती कुणा एका भक्ताच्या मालकीची कशी काय असू शकते? त्या विराट शक्तीला मर्यादा असण्याचं काहीच कारण नाही. मर्यादा आहेत ते माझ्या समजुतीला. खरं तर त्या विराट असलेल्या चराचरामध्ये सामावलेल्या विश्वशक्तीला आपण एका मूर्तीमध्ये किंवा एका ग्रंथामध्ये किंवा एका धर्मपंथामध्ये बांधूच शकत नाही. ज्या जीवाची अंतःकरणाची कवाडं सताड उघडी आहेत त्या जीवाला या गोष्टीचा प्रत्यय पदोपदी येतो आणि मग खऱ्या अर्थानं मनामध्ये विश्वबंधुत्वाचा भाव निर्माण होतो. भगवंताच्या प्रती ज्यावेळेला आपल्याला प्रत्येक मूर्तीमध्ये किंवा प्रत्येक ग्रंथामध्ये एकच एक ते विराट निर्गुण निराकार तत्व सामावलेलं आहे हे जेव्हा जाणवायला लागतं त्याचवेळी आपल्या भोवती असलेल्या माणसांमध्ये इतकंच काय निर्जीव जड गोष्टींमध्ये देखील त्याचाच अंश आपल्याला अनुभवायला यायला लागतो. खरा आध्यात्मिक प्रवास हा असा आहे. आध्यात्मिक प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावरती वेगवेगळी अनुष्ठानं, वेगवेगळी जप, व्रत, वैकल्य हे जरी केलं जात असलं किंवा एखाद्या विशिष्ट देवतेला विग्रह स्वरूपामध्ये पूजलं जरी जात असेल तरी अंतिमतः तो जो पुण्यसंचय आहे तो त्या विराट शक्तीच्या पायांवरतीच जाऊन थांबतो आहे. त्यामुळे आपण आपल्या मनातल्या ह्या सगळ्या कप्प्यांना बाजूला सारून जे ज्यावेळी योग्य वाटतं आहे आणि मला सुसह्य होत आहे आणि ते करत असताना कोणत्याही प्रकारचा अपराधी भाव मनामध्ये निर्माण होत नाही असं जर असेल तर आपल्याला ज्यावेळी ज्याची आराधना करावीशी वाटेल ती निश्चिंतपणे करावी. सद्गुरू अत्यंत कृपाळू आहेत. कोणत्याही स्वरूपात आपण त्यांचं स्मरण केलं किंवा त्यांनी आपल्याला जो आखून दिलेला मार्ग आहे, जो वेगवेगळ्या ग्रंथ स्वरूपांमध्ये, संतांच्या उक्तींमध्ये किंवा एखाद्या कर्मयोगाच्या कृतीमध्ये आपल्याला कायम मार्गदर्शन करतो आहे, त्या कुठल्याही एका मार्गाचा अवलंब करावा आणि जर क्षमता असेल तर एकाच वेळी अनेक मार्गांचं अवलंबन करूनही आपण मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचू शकतो. फक्त हे करत असताना कुठेही इतरांविषयी टीकेचा भाव आपल्या मनामध्ये असता कामा नये. मानवी नातेसंबंधांमध्ये तुझं माझं किंवा आमचं तुमचं हा जो भाव आहे तो भगवंत भक्तीमध्ये, त्याच्या प्रीतीमध्ये निर्माण होणार नाही. ही जबाबदारी त्या साधकाची आहे आणि आपण जर स्वतःला साधक म्हणत असू तर हा आपपर भाव निमाला पाहिजे, निघून गेला पाहिजे, विरघळला पाहिजे. आता राहिला प्रश्न व्यावहारिक जगामध्ये आपण देवी देवतांची जी विग्रह स्वरूपात, मूर्ती स्वरूपात आराधना करतो तिच्याविषयी.
काय हरकत आहे? मला जर आत्ता या क्षणी स्वामींची आराधना करावीशी वाटते तर ती मी करावी, तर पुढच्या क्षणी मला असं वाटलं की देवी स्वरूपामध्ये मी आराधना करायला हवी, तर निश्चितपणे करावी. जोवर या आपल्या कृतीमुळं इतर कुठल्याही जीवाचं नुकसान होत नाही, कुठली हिंसा होत नाही, तोपर्यंत आपण अशा प्रकारे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या देवी देवतांचं स्मरण करायला बिलकुल हरकत नाही. कारण आपल्याला अशा प्रकारे वेगवेगळ्या देवी देवतांविषयी प्रेम वाटणं, त्यांच्या जवळ जाण्यासाठी प्रयत्न करावासा वाटणं, ही त्या त्या देवतेची त्यावेळी आपल्याकडनं असलेली अपेक्षा आहे, हे समजून घ्यायला पाहिजे. इथे आपण श्वासही आपल्या मर्जीनं घेत नाही. तर मला सांगा, मनामध्ये एखाद्या देवतेविषयी जर मला प्रेम वाटत असेल, एखादा ग्रंथ वाचावासा वाटत असेल, तर हा विचार माझा आहे असं मी कसं काय म्हणू? इथे जागृत हवा आपल्यातला साक्षीभाव. माझ्या श्वासावर जर भगवंताचं अधिष्ठान आहे, तर माझ्या विचारांमध्ये ज्यावेळेला एखादी देवता येते, दुसरी देवता येते, त्यावेळेला ते अधिष्ठानही त्या भगवंतानं, त्या निर्गुण निराकारानं ठरवलं आहे. एवढा विश्वास आपण का बरं ठेवू नये? इथे खऱ्या अर्थानं मदत होते ती समर्पण भावाची. आध्यात्मिक प्रवासामध्ये स्वतःचा कर्ता भाव विरघळून जाणं किंवा स्वतःचं कर्तेपण गळून पडणं ही पूर्वतयारी आहे. आणि मला असं वाटतं, एखाद्या जीवाला जर असे प्रश्न पडत असतील तर तो निर्गुण निराकार आपली परीक्षा घेतो आहे, याच्यामध्ये तिळमात्र शंका नाही. वैयक्तिक माझ्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याशी बोलताना सांगितलं आहे की स्वामी समर्थ महाराज हे माझे सद्गुरू आहेत. पण आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी अतिशय विनम्रपणे आपल्यासमोर एक गोष्ट ठेवू इच्छिते. स्वामी समर्थ महाराजांचं जे स्वरूप आहे ते माझ्या अल्पमतीला कळू शकत नाही. खरं तर निर्गुण निराकार म्हणजे काय हे मला कळण्यामध्ये अजूनही मर्यादा आहेत. म्हणूनच माझ्यासाठी माझं चित्त एका जागी स्थिर व्हावं म्हणून भगवंतानं तो आकार घेतलेला आहे. आणि असाच आकार वेगवेगळ्या देवी देवतांनी त्यांच्या भक्तांसाठी, त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी घेतलेला आहे. सामान्य माणसाचं चित्त एका जागी स्थिर व्हावं म्हणून देवी देवता, संत आपापल्या परीनं कार्य करत आहेत. देवी देवतांचे विग्रह हे त्याचंच एक महत्त्वाचं रूप आहे. ज्या क्षणी माझ्या स्वतःच्या कक्षा रुंदावतील, किंबहुना कुठली कक्षाच मला राहणार नाही आणि मी विराट अशा आनंदाने भरून जाईल, त्यावेळेला ते जे विराट चैतन्य आहे ते मला प्रत्येक चेतन अचेतन घटकामध्ये दिसणार आहे. मी त्या क्षणाची वाट पाहणं हे माझ्या हातात आहे. एक साधक म्हणून त्या दिशेनं आपण नित्यनियमानं प्रत्येक श्वासागणिक प्रवास करणं ही खरी ईश्वरभक्ती किंवा हा खरा आध्यात्मिक प्रवास. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात होवो आणि आपण सगळे लवकरात लवकर त्या दिव्य निर्गुण निराकार परमपित्याच्या चरणी लीन होवो ही सदिच्छा व्यक्त करते आणि आज या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबते. पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.